नमस्कार. आज आपण मिक्स अशा पालेभाज्यांची गरगटा भाजी बघणार आहोत. ती पण एकदम चटपटीत आंबट अशी गरगटा भाजी व खायलाही एकदम चविष्ट व पौष्टिक. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन नवीन रेसिपीज बघायला भेटतील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे मिक्स अशा पालेभाज्या घेतलेल्या आहेत. इथे थोडे थोडे पालक, चाकवत व आंबट चुका व थोडीशी शेपू अशा सगळ्या मिक्स अशा पालेभाज्या आहेत. आता हे सगळे मिक्स भाज्या आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत व बारीक चिरून घ्यायच्या आहेत. मी इथं स्वच्छ पाण्याने धुवून व ह्या भाज्या बारीक चिरून घेतल्या आहेत व एका चाळणीत ठेवलेल्या आहेत. आता गॅसवर आपल्याला एका कुकरमध्ये थोडेसे पाणी ठेवायचे आहे व त्यामध्ये आपण ज्या भाज्या चिरलेल्या होत्या त्या यामध्ये टाकायच्या आहेत व या भाज्या टाकल्यानंतर इथे मी 2-3 हिरव्या मिरच्या टाकणार आहे व इथं मी 2-3 चमचे एवढे चण्याची डाळ घेतलेली आहे. मी डाळ डायरेक्ट ह्यामध्ये टाकणार नाही आहे. डाळ ही मी वरतूनच एका वाटीमध्ये ठेवलेली आहे, ती या कुकरमध्ये ठेवणार आहे. या डाळीचा पूर्ण गाळ होऊ नये म्हणून मी अशी वाटीमध्ये ही डाळ शिजायला ठेवणार आहे व त्या डाळीमध्ये थोडेसे पाणी टाकणार आहे. आता आपल्याला कुकरचे झाकण लावून घ्यायचे आहे व चांगल्या प्रकारे ही भाजी शिजवून घ्यायची आहे. इथे आपण या भाजीमध्ये टोमॅटो टाकणार नाही, कारण का आपण या पालेभाज्यामध्ये आंबट चुका वापरलेला आहे. आंबट चुका हा आंबट असतो, त्यामुळे ह्या मिक्स पालेभाजीचा आपण जो गरगटा बनवणार आहोत तो एकदम आंबट चटपटीत असा खायला लागणार आहे, एकदम टेस्टी असा. आता 10 ते 15 मिनटं कुकर हा मोठ्या फ्लेमवरच मी ही भाजी शिजवून घेतलेली आहे. डाळही बऱ्यापैकी शिजलेली आहे. आता गार झाल्यावर मी भाजी गरगटून घेतलेली आहे. अशा प्रकारे मी भाजी गरगटून घेतलेली आहे, एकदम बारीक अशी. आता जी डाळ होती ती डाळ अख्खी अशी थोडीशी मी यामध्ये टाकणार आहे. ही थोडीशी डाळ मी यामध्ये ॲड करत आहे व थोडीशी राहिलेली डाळ आहे ती मी गरगटून घेणार आहे, बारीक करून घेणार आहे. चमच्याच्या साहाय्याने अशी मी बारीक करून घेत आहे ही डाळ. आता ही अशा प्रकारे ही डाळ बारीक झालेली आहे, ती आपल्याला ह्यामध्ये ॲड करायची आहे. थोडीशी अख्खी डाळ या कारणासाठी ठेवलेली आहे, कारण का डाळीमध्ये गरगटामध्ये ही अख्खी डाळ खाताना खूप चांगली लागते. अशा प्रकारे इथं आपलं ही भाजी झालेली आहे. आता फोडणी द्यायची आहे. एका कढईमध्ये थोडेसे आपल्याला तेल टाकायचे आहे. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला इथे मोहरी व जिरे व इथं मी लसणाची पात म्हणजे लसूणचा कांदा घेतलेला आहे, तो चिरून टाकलेला आहे. तुम्ही इथं लसूणही बारीक चिरून टाकू शकता. आता त्यामध्ये थोडेसे 1 चमचा एवढी हळद टाकायची आहे. आता ही फोडणी मिक्स करून घ्यायची आहे चांगली. इथं मी मिरच्या फोडणीमध्ये टाकायचे विसरले होते. 2 मिरच्या मी इथं उभ्या चिरून घेतलेल्या आहेत व त्या फोडणीमध्ये मी टाकलेल्या आहेत. आधीच आपण गरगट्यामध्येही 2-3 मिरच्या टाकलेल्या आहेत. तिखट आंबट असे गरगटा खायला खूप छान लागतो व थोडेसे इथं हिंग टाकायचे आहे. आता आपली ही फोडणी बऱ्यापैकी चांगल्यापैकी तळ गेलेली आहे. आता जो आपण गरगटा बारीक केलेला होता तो यामध्ये टाकून द्यायचा आहे. गरगटा हा टाकल्यानंतर तुम्हाला ज्याप्रमाणे पातळ वगैरे गरगटा हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता. आता 5 मिनटं हा असाच उकळून द्यायचा आहे व नंतर आपल्याला इथे चवीनुसार मीठ ॲड करायचे आहे. मीठ टाकल्यानंतर 5 ते 10 मिनटं उकळी आणून द्यायची आहे. गरगट्याला झाकण लावून ठेवायचे आहे. अशा प्रकारे आपली इथे आंबट चटपटीत अशी गरगटा भाजी रेडी झालेली आहे.
तुम्ही ही भाजी चपाती, भातासोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता. खूप टेस्टी व चवीलाही खूप छान लागते ही गरगटा भाजी. अशा प्रकारे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा व हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद.